मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 12 एप्रिलचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात, रविवारचा. आजच्या ठरलं तर मग या भागामध्ये तुमचं खूप मनोरंजन होणार आहे बरं का मंडळी. जरा हसायलाच येणार आहे तुम्हाला असं म्हणायला हरकत नाहीये. सुरुवातीला आपण बघतोय अर्जुन आणि सायली एका रेस्टॉरंटमध्ये आलेत. इथे आता अधिराज प्रियाला घेऊन येणार आहे बरं का. हा सगळा सायली अर्जुनचा प्लॅनचा भाग आहे आणि त्यात अधिराज यांच्या समवेत आहे. आता अधिराज बोलत असतो तिथे त्या ड्रायव्हरशी की माझ्याकडे भरपूर संपत्ती आहे, पण माझ्या प्रेमाचं असं कोणीच नाही. अर्जुनने कॅफेमध्ये गेल्यावर अधिराजला मेसेज केलेला असतो बरं का प्रेक्षकांनो, की आम्ही इथे कॅफेमध्ये आलोय, तू इकडे यायच्या आधी फोन किंवा मेसेज नक्की कर. अर्जुन सायली आता अधिराजची वाट बघतायत बरं का. बघा आता हा प्लॅन कसा एक्झिक्यूट झालाय. अधिराज त्याच्या ड्रायव्हरला म्हणत असतो की माझ्याकडे हवा तेवढा पैसा आहे, मोजता येणार नाही एवढा पैसा आहे, पण माझी प्रेमाची व्यक्ती नाहीये. आयुष्यात स्वतःची व्यक्ती नसल्याचं दुःख काय आहे ना, ते नाही कळणार तुम्हाला. तुमच्याकडे तुमची आई आहे, तुमच्या आईची काळजी घ्या बरं. चला या आता आणि मला कळवा पैसे हवे असतील अजून तर. आता ते ड्रायव्हर निघून जातात तेव्हा प्रिया मनातल्या मनात विचार करते, बाप रे, एवढा श्रीमंत माणूस 10 लाख रुपये याने ट्रीटमेंटसाठी देऊन टाकले. इतके पैसे आहे याच्याकडे. बाप रे, नेमका आहे तरी कोण हा. खरंच हा एकटा असेल तर याची न मोजता येणारी संपत्ती वाया नको जायला. प्रिया एवढे पैसे पाहून चांगलीच लालची झाली आहे. तिने लगेच तिचं मंगळसूत्र काढून ठेवलंय बरं का प्रेक्षकांनो. प्रिया तिचं मंगळसूत्र एका छोट्या पर्समध्ये ठेवते आणि आता अधिराजला कशी पटवते बघा. सायलीला तिचा हा असला स्वभाव अगोदरच माहिती आहे, त्यामुळे ती त्यांच्या प्लॅनमध्ये अलगद फसणार आहे हे सायलीला चांगलंच माहिती आहे. पण आता त्यातूनही एक नवीन ट्विस्ट आलाय बरं का प्रेक्षकांनो. बघत राहा पुढचा पूर्ण एपिसोड रिव्ह्यू. प्रिया आता त्या अधिराजच्या बाजूने असं चालत असते, त्याच्या गाडीच्या बाजूने. अचानक खूप ऊन आल्यामुळे तिला चक्कर येते बरं का. हे तिचं नाटक चालू आहे. चक्कर आली आहे आणि म्हणून ती अधिराजच्या अंगावर अशी पडते बरं का. अरे बापरे, चक्कर आली, चक्कर. अधिराज तिला सांभाळतो लगेच आणि म्हणतो, अरे बापरे मॅडम, तुम्हाला चक्कर आली आहे, प्लीज प्लीज इथे बसा, प्लीज इथे बसा, माझ्या गाडीमध्ये बसा, तुम्हाला बसण्याची खूप गरज आहे. प्रिया आई ग करून नाटक करत असते बरं का. सुरुवातीला बघा माणुसकी म्हणून अधिराज तिची मदत करतो. प्रिया आता त्याच्या गाडीमध्ये अशी बसलेली असते आणि तिला खूप थंडगार वाटत असतं. अधिराज तिला म्हणत असतो, बरं वाटतंय का मॅडम. प्रिया त्या मोठ्या गाडीत बसल्यावर मनातल्या मनात विचार करतेय, वा काय आलिशान गाडी आहे. असं वाटतंय असंच या गाडीत बसून राहावं. ही गाडी माझी कायमची झाली तर. असं वाटतंय शुद्धीवर येऊच नाही. अधिराज तिच्या तोंडावर पाणी मारत असतो आणि म्हणत असतो, बरं वाटतंय का मॅम, ओ मॅम बरं वाटतंय का, पाणी हवंय का. प्रिया आता शुद्धीवर याचं नाटक करते बरं का. मी कुठे आहे. अधिराज म्हणतो, तुम्ही माझ्याकडे आहात. हिची अचानक याददाश्त गेली की काय. मजा आली प्रेक्षकांना आजचा एपिसोड बघताना. अधिराज म्हणत असतो, मॅम मॅम तुम्ही माझ्याकडे आहात. प्रिया म्हणते, लगेच अधिराज म्हणतो, म्हणजे तुम्ही माझ्या गाडीत आहात हो, पाणी हवंय का तुम्हाला. प्रिया म्हणते, हो. आता लगेच त्याच्या जवळचं पाणी पिते आणि म्हणते, मला ना काय झालं काही आठवतच नाहीये हो. अधिराज म्हणतो, मॅम तुम्हाला चक्कर आली मे बी उन्हामुळे, त्रास होतोय का तुम्हाला. तशा तुम्ही नाजूक वाटताय. नाही म्हणजे सुंदर मुली नाजूक असतातच ना. प्रिया त्याच्याकडे बघायला लागते बरं का. तो फ्लर्ट करतोय हे प्रियाला कळतं. अधिराज हे सगळं मुद्दाम बोलतोय तिला पटवण्यासाठीच. आता लगेच अधिराज म्हणतो, म्हणजे मॅम तुम्हाला चक्कर आली ना, मला कळलं नाही हो काय करावं. लगेच प्रिया म्हणते, ओ आय एम सो सॉरी, मी अचानक अशी. लगेच अधिराज म्हणतो, नाही हो तुम्ही का सॉरी म्हणतात. मी कदाचित सकाळी उठल्या उठल्या एखाद्या पुण्यवान माणसाचा चेहरा पाहिला असेल किंवा माझं नशीब फळफळलं असेल, त्यामुळे माझी तुमची भेट झाली. लगेच हा फ्लर्ट करतोय हे प्रियाला कळतं. प्रिया मनात विचार करते, हा तर पहिल्याच नजरेत घायल झालेला दिसतोय, काय फ्लर्ट करतोय माझ्याशी. पुण्यवान माणसाचा चेहरा तू नाही रे बाबा, मी पाहिला असेल. माझं नशीब किती फळफळलंय हे तुला नाही कळत आहे. अधिराज लगेच म्हणतो, सॉरी मॅम, मी माझी ओळख करून नाही दिली. माझं नाव अधिराज सरदेसाई. प्रिया लगेच म्हणते, हो मी प्रिया. थँक्यू तुम्ही माझी एवढी मदत केली. लगेच अधिराज म्हणतो, थँक्यू काय त्यात. प्रिया म्हणते, बरं मला निघायला हवं. प्रिया आता निघायचं नाटक करत असते बरं का. इतकुशी कुठते बरं का गाडीतनं. लगेच म्हणते कशी, अरे बापरे. लगेच तो अधिराज म्हणतो, काय झालं मॅम तुम्हाला. प्रिया म्हणते, मला ना खूपच चक्कर येते हो, गरगरते सारखं. लगेच तो अधिराज म्हणतो, मॅम मी तुम्हाला अशा अवस्थेत नाही हो सोडू शकत. तुम्हाला काही झालं तर ते मला आवडणार नाही. लगेच तो तिचा चेहऱ्यावरचा असा घाम पुसायला लागतो बरं का स्वतःच्या रुमालाने. प्रिया अशी त्याच्याकडे आश्चर्याने बघते.
लगेच तो अधिराज त्याचा हात मागे घेतो आणि म्हणतो, तुम्हाला ना कोल्ड्रिंक पिण्याची, काहीतरी थंड पिण्याची गरज आहे. इथे जवळच एक कॅफे आहे. प्लीज चला ना माझ्यासोबत, थोडंसं कोल्ड्रिंक प्या. प्रिया म्हणते, नको नको, माझ्यामुळे तुम्हाला उगाच कशाला त्रास. अधिराज फ्लर्ट करत असतो बरं का आणि म्हणत असतो, नाही नाही, त्रास काय त्यात. नाही, एखाद्या सुंदर मुलीला मदत करणं म्हणजे प्रिव्हिलेज असतं आणि त्यातनं इट्स माय प्रिव्हिलेज. आपली आणखीन ओळखही होईल त्या निमित्ताने. प्रिया आता अशी दाखवते बरं का, की त्याने आग्रह केला म्हणून ती बसते. बरं, हरकत नाहीये. अधिराज म्हणतो, इथे जवळच ना एक छान कॅफे आहे. तुम्हाला नक्की आवडेल ते. आणि आवडलं नाहीच ना, तर मी ते विकत घेईल आणि मग त्यांना सांग, मॅडमना जसे कोल्ड्रिंक आवडतात तसे ठेवा. शेवटचं वाक्य जरा जास्ती झालं बरं का. प्रिया आता स्माईल करते. तेव्हा अधिराज म्हणतो, वा, तुम्ही हसल्यावर किती सुंदर दिसता हो. कसं मॅनेज करता तुम्ही हे? प्रियाला हसते बरं का आणि म्हणते, हो, जाऊयात का आता कॅफेला? अधिराज म्हणतो, हो शुअर. आता अधिराजने त्याची गाडी बंद केली आहे आणि आता तो ड्रायव्हिंग सीटवर बसणार. त्याआधी त्याने अर्जुनला मेसेज करून कळवलंय की तो तिथे त्या रेस्टॉरंटमध्ये येतोय. बघा प्रेक्षकांनो, आता प्रिया काय लंबी लंबी फेकते त्या अधिराजला. बाप रे. आणि तिच्या त्या प्रत्येक वाक्यावर अर्जुनचा चेहरा मला फार आवडला बरं का. ऑलरेडी आपला अर्जुन एक्सप्रेशन किंग आहे ना. आणि त्यातनं ती काय काय फेकत होती बघा प्रेक्षकांनो. हसू आलंय खूप आज. असो, आता अधिराज गाडीमध्ये बसतो आणि अर्जुन सायलीला कळवतो की तो तिथे येतोय. सायली इकडे विचारत असते रेस्टॉरंटमध्ये, अहो सांगा ना, हा अधिराज नेमका आहे तरी कोण? अर्जुन म्हणतो, अधिराज सरदेसाई. अगं, तो माझ्या सोबतच होता कॉलेजमध्ये. त्याने कॉलेज सोडल्यानंतर, म्हणजे त्याने मध्येच कॉलेज सोडलं, त्याला लॉयर वगैरे व्हायचं नव्हतं. त्याचं फॅमिली बिझनेस आहे, तो सांभाळत होतो बिझनेस. पण साहेबांना ऍक्टर व्हायचं होतं. कायम युथ फेस्टिवलमध्ये बेस्ट ऍक्टरचा अवॉर्ड त्याला मिळायचा. सायली म्हणते, पण तुमचे मित्र जेव्हा आपल्याला भेटले होते, पार्टी झाली होती बघा, गेट टुगेदर वगैरे, तेव्हा तेव्हा हे दिसले नाही आपल्याला. अर्जुन म्हणतो, अगं तो तेव्हा भारतात नव्हता, भारताबाहेर होता म्हणून येऊ शकला नाही. आता आपण जेव्हा डिस्कस करत होतो ना, तेव्हा मला वाटलं की या कामासाठी तोच परफेक्ट आहे. आपलं कामही होईल आणि त्याला त्याची ऍक्टिंगची हौस पुन्हा पूर्ण करता येईल. सायली म्हणते, म्हणजे याआधीही तुम्ही त्याची मदत घेतली होती का? अर्जुन म्हणतो, हो अगं सायली, याआधी 1-2 केसेसमध्ये मी त्याची मदत घेतलेली आहे. म्हणजे मास्टर ऍक्टिंग करतोय यार तो. खरंच, एकदा एक क्लायंट खरं बोलतोय की नाही याचा अंदाज घेण्यासाठी मी त्याला पाठवलं होतं. तेव्हा तो साऊथ इंडियन बनून गेला होता. अगं, माझ्या क्लायंटला संशय सुद्धा आला नाही की तो मराठी माणूस आहे. अगं, अमेझिंग, कमाल ऍक्टिंग करतो तो. सायली म्हणते, अधिराज भाऊजीच्या मदतीने आपण प्रियाचं पितळ नक्की उघडं करू शकतो. अर्जुन म्हणतो, येस. आता बघा हा, मध्येच त्यांनी चैतन्य आणि अस्मिताचा सीन घेतलाय, जो खूप छान वाटलाय बरं का. मालिका इतकी छान, म्हणजे व्यवस्थित पद्धतीने पुढे नेतायत ना ते प्रेक्षकांनो. आणि जी काही एंगेजमेंट ठेवली आहे ना, अमेझिंग. खूप छान दाखवतायत ते सगळे एपिसोड, म्हणजे अतिशय सेन्सिबल. अस्मिता ना आता आतापर्यंत झालेल्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. तिच्याजवळ बाळ असतं, पण तिचं लक्ष नसतं बाळाशी खेळण्यामध्ये. ती बाळाला मांडीवर घेऊन सतत विचार करत असते काहीतरी. सचिन आतापर्यंत जे वागलाय ना त्या गोष्टीचा, सचिन आतापर्यंत काय काय खोटं बोलत आला, त्याने कसं तिला मॅन्युप्युलेट करायचा प्रयत्न केला, ते सगळं ती आठवत असते. तेवढ्यात चैतन्य येतो तिथे आणि म्हणतो, अस्मिताई, अर्जुन आणि सायली नाही आहेत का घरी? अस्मिता म्हणते, अरे चैतन्य, सायली अर्जुन ना बाहेर गेलेत. ती असं त्याला बोलते आणि पुन्हा तिच्या विचारात दंग होते. चैतन्य म्हणतो, मी मेसेज करतो हं अर्जुनला. चैतन्यने मेसेज केलाय अर्जुनला, मी तुझ्या घरी आलोय. अर्जुन तिकडनं रिप्लाय देतो, घरीच थांब, आम्ही थोड्या वेळात घरी येतोय. तर चैतन्य अर्जुन येईपर्यंत घरी थांबतो. या दोघांचं छान बोलणं ऐकलंय बघा. अस्मिताकडे बघतो तो आणि त्याच्या लक्षात येतं की अस्मिता काहीतरी तंद्रीत आहे. आता चैतन्य बाळाशी खेळायला लागतो बरं का. बाळाला असं छान नादी लावत असतो. अस्मिताकडे बघत असतो सारखा सारखा. अस्मिताचं लक्षच नसतं. तो नोटीस करतो आणि म्हणतो, ए बाळा, तुझी आई खूप सिरियस झालीये बरं आज, घाबरायचं नाही. त्यात अर्जुन मामा आणि अश्विन मामा नाहीयेत बाबा. अर्जुन मामा आणि अश्विन मामा चिडवायला लागले ना की आई फार चिडते. बाप रे, आज आईचा मूड ठीक दिसत नाहीये. चैतन्य बाळाशी गप्पा मारत असतो, पण तरी अस्मिताचं काही लक्षच नसतं. म्हणजे ती असं खूप नाराज असते असं दाखवलंय त्यांनी. तेवढ्यात अर्जुनला इकडे मेसेज आलाय रेस्टॉरंटमध्ये की अधिराज प्रियाला घेऊन तिथे पोहोचतोय, असा मेसेज अर्जुनला आलाय अधिराजचा.
आता अर्जुन सांगतो सायलीला, "ए सायली, ते इकडे पोहोचतायत बरं का." सायली आता पटकन तिच्या डोक्यावरून ओढणी घेते आणि अर्जुन अशी टोपी घालतो बरं का त्याच्या डोक्यामध्ये, जेणेकरून प्रियाला ते ओळखू येणार नाही. आणि असं साईडमध्ये ना गवत वगैरे असं मध्ये भिंतीसारखं काहीतरी आहे, त्यामुळे प्रियाला लगेच हे ओळखू येणार नाही असं त्यांनी दाखवलंय. छान दाखवलंय. पण प्रिया पण मास्टर माइंड आहे बरं का प्रेक्षकांनो. मला जरा डाऊट आहे की प्रियाला त्यांच्या ह्या प्लॅन बद्दल कळणार आहे असं वाटतंय बरं का. अधिराज आता प्रियाला तिथे हाय हॅलो करून बसवतो रेस्टॉरंटमध्ये. तिच्यासाठी खुर्ची पुढे करतो आणि म्हणतो, "प्लीज बस ना." प्रिया आता बसली आहे बरं का. आता बघा मजा येते हा प्रेक्षकांनो. अधिराज तिला म्हणत असतो, "अगं मी तुला अरे तुरे करतोय, चालेल का तुला असं म्हटलं तर?" प्रिया लगेच म्हणते, "हो आवडेल ना." अर्जुन आता या दोघांची शूटिंग काढत असतो बरं का. अचानक मध्येच अधिराज म्हणतो, "आवडलीस?" नाही म्हणजे म्हणजे तुला अगं म्हणजे मला आवडलं की तुला तुला म्हटलं तर चालेल. मलाही तू डायरेक्ट अधिराज म्हटलं तरी चालेल हं. प्रिया लगेच त्याला म्हणते, "हो, चालेल ना." आता या दोघांची ओळख कशी होते म्हणजे फ्लर्टिंग चालू आहे त्या दोघांची. आता चैतन्य आणि अस्मिताचा सीन पुन्हा कंटिन्यू केलाय त्यांनी. चैतन्य म्हणत असतो, "काय झालं गं तुला अस्मिताताई? किती क्यूट आणि गोड बाळ आहे तुझं. बाळाशी खेळायचं सोडून तू मूड ऑफ करून बसली आहेस. चल पटकन बाळाला हसून दाखव बरं." अस्मिता म्हणते अस्मिता म्हणते, "चैतन्य, अशात हसणं विसरून गेले रे मी. एवढ्या सगळ्या गोष्टी आयुष्यात घडतायत, तूच सांग कशी रे हसू?" चैतन्य म्हणतो, "हो अस्मिताताई, मी समजू शकतो. म्हणजे मी जे काही तुला बोलेल ते तुला पटणार नाही. पण तुला मनापासून सांगतो, ती साक्षी शिखरे ना, ती कीड आहे कीड. एखाद्या माणसाला पोखरल्याशिवाय ती राहणार नाही. काल तिच्या समोर मी होतो, आज सचिन आहे. नशीब तेव्हा अर्जुन आणि सायली मला या सगळ्यातनं बाहेर काढायला होते अस्मिताताई. पण तूही त्यांचं ऐक प्लीज. अगं ते तुला या सगळ्यातनं बाहेर काढणार आहेत. ऐक तू त्यांचं. अस्मिताई प्लीज तू जागी हो. अगं ती साक्षी सचिन सोबत असलेलं नातं कधीच संपू देणार नाही. जसं सुरू आहे ना ती तसंच सुरू ठेवेल. नाही मलाही माहिती आहे की या सचिनचा असलाच काहीतरी चॉईस असेलच." आता तो एकदम सचिन बद्दल बोलतो त्यामुळे अस्मिता त्याच्याकडे एकदम बघते बरं का. चैतन्य म्हणतो, "सॉरी अगं अस्मिताई, मला असं नव्हतं म्हणायचं." अस्मिता म्हणते, "नाही रे चैतन्य, पण मलाही तेच वाटतंय रे. म्हणजे बघ, मला काय वाटतंय की त्यांचं जे सुरू होतं ना ते अजून काही थांबलेलं नाहीये. कारण हा सचिन ना काहीतरी सतत माझ्यापासून लपवत राहतो. मला सतत डाऊट येतो रे. नाही त्याचं रोजचं वागणं बघितलं ना की मला वाटतं की मी मूर्खपणाच करायला लागले आता." चैतन्य म्हणतो, "रोजचं वागणं म्हणजे?" आता अस्मिता चैतन्याला सगळं सांगते बरं का, जे आपल्याला ऐकवलं नाहीये. फक्त अस्मिता म्हणते, "मी सांगते तुला." चैतन्याला तिने सगळं सांगितलंय. आणि आता काय झालंय प्रेक्षकांनो, महिपतचा अगदी उजवा हात झालाय बरं का सचिन. पुढच्या प्रोमोत त्यांनी दाखवलंय की सचिनने एका वकिलाच्या मुलीला किडनॅप केलंय आणि त्या वकिलाला धमकी देतोय की महिपत शिकरेची केस घे, नाहीतर तुझ्या मुलीला आम्ही संपवून टाकू. असले उद्योग सचिनचे चालू झालेत बरं का प्रेक्षकांनो. बापरे, आता पुढे काय होईल? सचिन तर चांगला अट्टल गुन्हेगार होणार आहे या महिपतच्या हाताखाली असं दिसतंय. पुढच्या सीन मध्ये बघा आता प्रिया कशी फेकम फाकी करते अधिराज समोर. अधिराज म्हणत असतो, "मगाशी तुझ्या डोळ्यातली जी चमक दिसली ना मला प्रिया, प्रिया तुझी स्माईल खूप छान आहे ग, पटकन डोळ्यापर्यंत पोहोचते." अधिराज असं म्हटल्यानंतर प्रिया म्हणते, "हो रे, पण ज्याच्या आयुष्यात दुःख असतील त्याच्या चेहऱ्यावरती हास्य तरी कुठून येणार ना." म्हणजे लगेच आता अधिराज म्हणतो, "अगं सॉरी, म्हणजे मी तुला पर्सनल विचारतोय, तुझी जर काही मदत मी करू शकलो तर?" प्रिया म्हणते, "नाही रे, माझी कोणी मदत नाही करू शकत. आयुष्यात एक प्रॉब्लेम असेल तर सांगेल ना मी. म्हणजे खूप लहान होते तेव्हापासूनच गरिबीत दिवस काढलेत रे. आता ना सध्या रिसेप्शनिस्टचा जॉब करते मी." तिच्या प्रत्येक फेकमफाकीवर सायली अर्जुनचे काहीसे विचित्र रिॲक्शन आहेत बरं का. म्हणजे काय बोलते यार ही प्रेक्षकांना कुठल्या कुठे असो. प्रिया पुढे म्हणते, "तसा मला पगारही जेमतेमच." आता लगेच तो अधिराज असं कसं तरी करतो चेहरा. प्रिया म्हणते, "अरे या अंगठ्या आणि दागिने तुला खऱ्या वाटतायत का? अरे हे सगळे दागिने वगैरे खोटे आहेत रे. अरे असे दागिने काय 400-500 रुपयाला मिळतात. अरे हे माझ्या गळ्यातलं पेंडंट आहे ना ते पण मी तुळशीबागेतनं, ते स्टेशन जवळचं आहे ना ते मार्केट, तिथनं घेतलंय रे. मला कुठे असे सोन्याचे दागिने वगैरे परवडणार आहेत." तिच्या या वाक्यावर सायली तर तोंडावरच हात ठेवते. प्रिया म्हणते कशी पुढे, "अरे काय करणार, नोकरी करते ना मी. बरं राहावं लागतं ना तिथे, त्यामुळे मला कपड्यांवर खर्च करावा लागतो. परवडत नाही मला, पण आता काय करणार, चालायचंच. पगार खरं तर पुरत नाही, पण काय करणार, उधारी सुरू असते रे." केवढी फेकाफेकी करते बघा. आणि पुढे म्हणते कशी, "वाहन सामान आणलंय ना मी हे पिशवीत,
अरे, उधारीवरच घेतलं रे ते. तो दुकानदार गेल्या 3 महिन्यापासनं उधारीचे थकलेले पैसे मागत होता. अरे, हातपाय जोडले, विनवण्या केल्या. 1 महिना दे रे बाबा अजून. मग तेव्हा कुठे सामान मिळालं. प्रियाला आता तो अधिराज म्हणतो, "तुझ्या घरी कोणी आहे का तुझ्या व्यतिरिक्त कमवणारं?" प्रिया त्यावर उत्तर देते, "आहेत, आहेत. आई-बाबा आहेत, पण माझ्या आईला कॅन्सर झालाय." प्रिया असं बोलल्या-बोलल्या अर्जुन तर बघतच राहतो सायलीकडे. प्रिया पुढे म्हणते, "माझे बाबा आहेत ना, त्यांना या सगळ्या स्ट्रेसमुळे पॅनिक अटॅक आलाय. माझे वडील अंथरूणच धरून असतात रे आणि एक लहान बहीण पण आहे बरं का मला, ती 10वी आहे यंदा आणि एक छोटा भाऊ सुद्धा आहे. या दोघांच्या शिक्षणाचा खर्च मलाच करावा लागतो. मला ना त्यांना शिकवून सवरून खूप मोठं करायचंय." आधिराज म्हणतो, "वाह! तुझ्या फॅमिलीसाठी किती गोष्टी करतेस गं तू. तुझ्यासारख्या खंबीर मुली खूप रेअर असतात." प्रिया त्याला इम्प्रेस करायचा प्रयत्न करते बरं का. प्रिया म्हणते कशी पुढे, "कितीही खंबीर असले ना, तरी मला सगळ्या गोष्टीचा खूप ताण येतो रे. म्हणूनच तर कदाचित म्हणजे मगाशी मला चक्कर आली असावी." लगेच सायली म्हणते, "बघा, धाकटी भाऊ, धाकटा बहीण कुठून आले प्रियाच्या आयुष्यात?" सायलीला आता हिच्या फेकण्याचं आश्चर्यच वाटतंय. सायली म्हणते, "हिच्या आयुष्यात धाकटी बहीण, धाकटा भाऊ कुठून आले?" अर्जुन म्हणतो, "जिथून आईला कॅन्सर आला, जिथून वडिलांना पॅरालिसिस झाला तिथूनच. एक नंबरची खोटारडी पोरगी आहे ही." अर्जुन सायलीला म्हणत असतो, "बघ ना, तोंडाला येईल ते बोलते ही." सायली म्हणते, "कालपर्यंत ही अशीच सगळ्या मुलांना दुःखद खोटी कहाणी सांगत असेल आणि लुबाडत असेल ना, म्हणजे ही लग्न झालंय तेही विसरली हो." अर्जुन म्हणतो, ती तिच्याकडनं काय अपेक्षा करणार सायली आपण. तेवढ्यात तिला अश्विनचा फोन येत असतो बरं का प्रेक्षकांनो प्रियाला. आता लगेच प्रिया त्याचा फोन कट करते आणि फोन स्विच ऑफ करून टाकते. अर्जुन इकडे सायलीला म्हणत असतो, "बोलू दे तिला, बोलू दे. जितकं नाटक करायचंय ना तितकं करू दे. कारण तरच आपला प्लॅन मस्त वर्क होणार आहे." अधिराज नावाच्या ट्रॅपमध्ये ती बरोबर अडकली आहे सायली. अर्जुन आता तिची शूटिंग करत असतो बरं का मोबाईलमध्ये प्रेक्षकांनो. आता बघा हां, तेवढ्यात सायलीला कल्पनाताईंचा फोन येत असतो बरं का, ती उचलत नसते. इकडे आता अधिराज म्हणत असतो प्रियाला, "तेच मला वाटलं, की तुझ्या चेहऱ्यावर एवढं तेज कसं काय? म्हणजे तुझी जी स्ट्रेंथ आहे ना प्रिया, त्या स्ट्रेंथमुळेच मला तुझ्या चेहऱ्यावर एवढं तेज दिसतंय." अर्जुन आणि सायली हसत असतात बरं का, अधिराजच्या प्रत्येक वाक्यावर आणि प्रियाच्या प्रत्येक फेकमफाकीवर. मस्त दाखवला हा प्रेक्षकांनो त्यांनी आजचा एपिसोड. आता अधिराज म्हणत असतो प्रियाला, "मी आत्तापर्यंत तुझ्यासारख्या मुलीला कधी बघितलंच नाही गं." प्रिया म्हणते, "माझ्यासारख्या मुलीला म्हणजे?" अधिराज म्हणतो, "ब्युटी, ब्रेन आणि सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. खरंच, म्हणजे तू रिसेप्शनिस्ट म्हणून कुठे जॉब करतेस? नाही म्हणजे तुला जर तिथे पगार नसेल पुरत, तर तू चांगला जॉब का बघत नाही? तू एखादा चांगला कोर्स कर ना, तुला चांगला जॉब मिळेल." लगेच प्रिया म्हणते, "ॲक्चुअली ना कोर्स केलाय मी. फॅशन डिझायनिंगचा डिप्लोमा केलाय." आता हा फॅशन डिझायनिंगचा डिप्लोमा कुठे-कुठे काम करणार आहे हिचा खोटारडा तिचं तिलाच माहिती. आता हा लगेच अधिराज म्हणतो, "अच्छा?" प्रिया म्हणते, "अरे तुला माहितीये मी कॉलेजमध्ये पहिली पण आले होते." कॉलेजमध्ये नंबर पण काढतात का? सॉरी म्हणजे मला त्याची कल्पना नाहीये. ये ज्यादा हो रहा है. लगेच अधिराज म्हणतो, "अगं फॅशन डिझायनिंगचा कोर्स तर खूप महाग आहे. मग त्याची फी तू कशी भरलीस?" प्रिया लगेच खोटं बोलायला लागते. "ते ॲक्चुअली माझ्या ओळखीचा एक एन-जी-ओ आहेत ना, म्हणजे ते एन-जी-ओवाले अशी मदत करतात मुलींची, ज्यांना गरज आहे ना, असे लोकं करतात मदत." लगेच तो अधिराज म्हणतो, "मग तुझ्या लहान भावंडाची फी का भरत नाही ते एन-जी-ओवाले?" प्रिया म्हणते, "नाही, ते लहान मुलांची फी नाही भरू शकत. त्यांची पॉलिसी आहे ना तशी. म्हणजे एका कुटुंबातल्या एकाच व्यक्तीच्या शिक्षणाचा खर्च ते करू शकतात. त्याच्यामुळे माझ्या भावंडाचा खर्च मलाच करावा लागतो." प्रिया किती खोटं बोलते, बापरे! प्रिया म्हणते, की "हो, त्यांची जबाबदारी माझ्यावरच आहे ना." लगेच आता अधिराज म्हणतो, "खरं तर मला आधीच कळायला हवं होतं, की तुझ्याकडे फॅशन डिझायनिंगचं नॉलेज असावं. कारण तुझी साडी एंड ऑल खूप स्टायलिश आहे गं. म्हणजे एक्झॅक्टली तू तशीच आहेस, जशी मला हवी आहे." अधिराजने असं बोलल्या-बोलल्या तिकडे अर्जुन सायली हसायला लागतात बरं का. प्रिया म्हणते, "तुला हवी तशी म्हणजे?" अधिराज म्हणतो, "अगं माझ्या ऑफिसच्या टीममध्ये मला असंच कोणीतरी हवंय. माझ्या ना अनेक कंपनी आहेत. माझी एक कंपनी म्हणजे अधिराज फॅशन डिझायनिंगचं म्हणजे फॅशन डिझायनिंगचा ब्रँड आहे माझा. त्या कंपनीमध्ये मी फॅशन डिझायनिंगची टीम बिल्डअप करतोय. म्हणजे त्या टीममध्ये तुझ्यासारख्या इंटेलिजंट
आणि छान फॅशन सेन्स असलेल्या डिझायनरची खूप गरज आहे. इफ यू डोंट माइंड, तू माझी ती कंपनी जॉईन करशील का? तिथे रिसेप्शनिस्ट म्हणून तुला जेवढा पगार मिळतो ना त्यापेक्षा चौपट पगार मी तुला देईल, चालेल का? प्रिया आता पटकन त्याचा हात धरते बरं का. खरंच? आणि तो घाबरतो ना अधिराज, तो लगेच इकडे तिकडे पाहायला लागतो. प्रिया त्याचा हात धरते आणि म्हणते, खरंच खरंच तुम्हाला जॉब देशील? अरे मी आनंदाने जॉब करायला तयार आहे रे. लगेच प्रिया त्याच्याकडे बघून स्माईल करत असते आणि तिने त्याचा हात धरलाय त्यामुळे सायलीलाच ऑकवर्ड वाटायला लागतं बरं प्रेक्षकांनो. अरे हिचं लग्न झालंय ना, एकदम काय आता साक्षी आणि प्रिया एकदम बेस्ट फ्रेंड आहे, त्यामुळे आता तुम्ही अंदाज लावा या दोघी कशा असतील. बाय द वे आपण मालिकेच्या कॅरेक्टर बद्दल बोलतोय आणि आजचा हा रविवारचा ठरलं तर मग या मालिकेचा एपिसोड इथेच संपला. पुढच्या भागात आपण बघतोय सचिनने चेहऱ्यावर मास्क लावलाय आणि एका मुलीला त्याने किडनॅप केलंय. छोटी मुलगी आहे आणि धमकी देतोय फोनवर, तू जर मैपत शिकलेची केस नाही घेतली ना तर तुझ्या मुलीला आम्ही जिवंत सोडणार नाही, सुखरूप पोहोचणार नाही तुझी मुलगी घरी. आणि त्या वकिलाकडे साक्षी असते बरं का, आणि इकडे सचिन त्या वकिलाच्या घरी असतो. म्हणजे सचिन आता मैपतची कामं करायला लागला. तर प्रिया आता अचानक लक्षात येतं प्रियाच्या की माझी छोटी पर्स विसरली. त्यामुळे प्रिया पुन्हा तिथे रेस्टॉरंटमध्ये जाते. पण तिथे ना अधिराज, सायली, अर्जुन एकमेकांशी बोलत असतात. अधिराज म्हणत असतो अर्जुनला, किती खोटारडी मुलगी आहे ही आणि किती नाटकी मुलगी आहे. सायली म्हणते तिचा हाच खोटेपणा आम्हाला सगळ्यांसमोर आणायचा आहे. तेवढ्या तिथे प्रिया येते आणि एका वेटर दादाला ती टक्कर मारते बरं का आणि ओरडते त्याच्यावर, तुला दिसत नाही का, डोळे फुटले का तुझे? ती ओरडल्यामुळे सायली अलर्ट होते आणि सायलीला कळतं की प्रिया इथे पुन्हा आली आहे आपला पाठलाग करत. त्यामुळे आता जरा डाऊट आहे प्रियाला अधिराज आणि अर्जुनच्या या प्लॅन बद्दल काही कळेल का, प्रिया अलर्ट होईल का, हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये कळेलच. आणि शांताचा खून होणार आहे आता प्रेक्षकांनो, त्याचा आळ अर्जुनवर येणार आहे. आता प्रियाने हे सगळं मुद्दाम केलं असेल का, तिला ट्रॅपमध्ये फसवतायत सायली अर्जुन म्हणून, काय झालं असेल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या भागांमध्ये मिळतीलच. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा ठरलं तर मग स्टार प्रवाहवर रात्री 8:30 वाजता. आजचा रिव्ह्यू कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा हा मंडळी. अरे हो, आज रविवार स्पेशल नाश्ता काय आहे तुमच्याकडे? आज मी मुगाचे डोसे करणार आहे. तुमच्याकडचा स्पेशल नाश्ता काय आहे मला नक्की कळवा हा. चला तर मग मंडळी, आपण कमेंट्समधनंच एकमेकांशी किती छान टच ठेवतो ना, मस्त वाटतं प्रेक्षकांनो, एक फॅमिली बॉन्डिंग झाल्यासारखं वाटतं नेहमी. मंडळी उद्या पुन्हा भेटूया ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन आणि इंटरेस्टिंग रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत हॅपी संडे टू ऑल ऑफ यू. टेक केअर. धन्यवाद.